लेखसंग्रह चैतन्याचे चांदणे. लेखक डॉक्टर यशवंत पाटणे. वाचक स्वर श्रीमती मीना भालेराव. निर्मिती साहित्य उत्सव परिवार. लेख 32वा. माय मराठीच्या मंदिरातील नंदादीप. वि.स. खांडेकर. वि.स. खांडेकर ही 6 अक्षरं मंतरलेली आहेत. या 6 अक्षरांची मुद्रा ज्या पुस्तकावर किंवा लेखावर असेल त्याकडे मराठी वाचक निरपवादपणे आकृष्ट होतात. श्रेष्ठ दर्जाचं साहित्य वाचायला मिळणार अशी अपेक्षा ते करतात आणि त्यांची अपेक्षा पूर्ण होते. ही प्रतिक्रिया आहे प्रथितयश कादंबरीकार प्राध्यापक नासी फडके यांची. साहित्यातले शब्द हे जीवन आशयाचे प्रभावी वाहन असतात यावर भाऊसाहेबांची श्रद्धा होती. माणसाचं मन हे कुस्तीचं मैदान आहे. तिथे विवेक व उडाणटप्पूपणा यांची नेहमीच कुस्ती चाललेली असते. संस्कार आणि बंधन यामुळे बाह्यतर विवेक यशस्वी झाल्याचा भास होतो. काही वेळा अशा येतात की त्यावेळी माणसाच्या मनात दडलेला सारा उडाणटप्पूपणा, असंस्कृतपणा उफाळून बाहेर येतो. असे हे चंचल मानवी मन भाऊसाहेबांनी ओळखले. त्याला स्थिर व समृद्ध करण्यासाठी शब्द सामर्थ्याचा कल्पकतेने कौशल्याने वापर केला. गांधीवाद आणि समाजवाद यांचा समन्वय साधला. भावनिक भाबडेपणा, भोळा आशावाद म्हणून त्यांच्या साहित्याला हिणवण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या अलंकारिक भाषाशैलीवर आक्षेप घेतले. पण भाऊसाहेब आपल्या जीवन विचारापासून ढळले नाहीत. त्यांना लाभलेली राष्ट्रव्यापी प्रतिमा ही महाराष्ट्राच्या अभिमानाची चिरंतन ठेव आहे. सांगली हे खांडेकरांचे जन्मगाव. 11 जानेवारी 1898 ही त्यांची जन्मतारीख. गणेश हे त्यांचे मूळ नाव तर आत्माराम हे वडिलांचे नाव. वयाच्या 18व्या वर्षी भाऊसाहेबांना सावंतवाडी जवळच्या सखाराम नावाच्या चुलत काकांनी दत्तक घेतले. गणेश नाव बदलून विष्णू असे नवे नामकरण करण्यात आले. आता तुझं वाहन उंदीर नाही, तू आता गरुडावर आरूढ झाला आहेस, अशी प्रतिक्रिया आप्तांनी व्यक्त केली. पण गरुड झेप घेण्यापूर्वी भाऊसाहेबांना दत्तक वडिलांच्या कठोर व संशयग्रस्त स्वभावाला सामोरे जावे लागले. त्यातून वाट काढण्यासाठी ते शिरोड्याच्या शाळेकडे वळले. त्यांचे इंटरपर्यंत कॉलेज शिक्षण झाले. मुंबई विद्यापीठाच्या मॅट्रिक परीक्षेत ते 8व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. शिरोड्यात ग्रीष्म संपून त्यांच्या जीवनाच्या वर्षा ऋतूला आरंभ झाला. एका पानाची कहाणी या आपल्या आत्मचरित्रामध्ये भाऊसाहेबांनी विद्यार्थी दशेतील आठवणींना ऋतूंची नावे देऊन छान उजाळा दिला आहे. कल्पनाशक्ती आणि विचारशक्ती एकत्र आल्यावर साहित्याचे किती सुंदर व समर्थ मंदिर उभे राहू शकते याचे प्रत्यंतर खांडेकरांच्या शब्दप्रतिभेने घडविले आहे. त्यांच्या साहित्याला आगरकर, केशवसूत आणि हरिभाऊ आपटे यांच्या सामाजिक जाणीवांचा स्पर्श आहे. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी यांच्या तजेलदार शब्दांचे उत्कट संस्कार आहेत. 1919 पासून त्यांचे लेखन प्रकाशित होऊ लागले. कधी कुमार तर कधी आदर्श या टोपण नावाने त्यांनी काव्य, विनोद, वैचारिक लेखांची निर्मिती केली. रमई रत्न हे अप्रकाशित नाटक त्यांनी वयाच्या 16व्या वर्षी लिहिले. 1923 मध्ये घर कुणाचे ही पहिली लघुकथा. 1929 मध्ये नवमालिका हा पहिला कथासंग्रह. 1930 मध्ये हृदयाची हाक हा पहिला
लघुनिबंध संग्रह असा त्यांच्या सर्वस्पर्शी साहित्य प्रकारांचा प्रसिद्धी प्रकाशन काळ आहे. कथा, कादंबरी, नाटक, समीक्षा, चित्रपट कथा आदी प्रकारात साहित्य ग्रंथांचे शतक झळकविणाऱ्या भाऊसाहेब खांडेकर यांच्या पहिल्या लघुनिबंधाच्या जन्मासाठी क्रिकेटचे मैदान कारणीभूत ठरले होते. 1927 मध्ये ते शिरोड्यात शिक्षक असताना त्यांना शाळेच्या क्रिकेट मॅचचे अंपायर व्हावे लागले होते. खेळ संथ गतीने चालू होता. अंपायरची नकळत समाधी लागली. तेवढ्यात आऊटची आरोळी झाली. ती अंपायरने मान्य केली. त्यावर गलका झाला. एकूणच निपक्षपाती पंचाची पात्रता आपल्या अंगी नाही हे ओळखून अंपायर घरी आले. निर्णय देणे किंवा न्याय देणे सोपे नाही या जाणीवेतून निकालाचा हा पहिला लघुनिबंध जन्माला आला. त्यानंतर चांदण्यात, कल्पकता, हिरवळ, पारिजात अशा लघुनिबंध संग्रहाची अविनाशी सूर्यकमळे साहित्य सरोवरात डोलू लागली. माय मराठीच्या मंदिरावर भाऊसाहेबांच्या कांचनमृग, उल्का, दोन ध्रुव, हिरवा चाफा, क्रौंचवध, अश्रू अशा कादंबऱ्यांची अमृतवेल झळकते आहे. ययातीने ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करून माय मराठीची मान उंचावली आहे. शर्मिष्ठा देवयानी, कच, ययाती यांच्या व्यक्तिचित्रणातून भाऊसाहेब मानवी प्रवृत्तीचा जीवनपट रेखाटतात. आसक्तीमुळे सुटणारे विवेकाचे भान व सुखी जीवनासाठी आवश्यक असणारा संयम यांचा संदेश ते देतात. ययाती हे त्याचे प्रतीक आहे. समाधीवरील फुले, फुले व दगड, आजची स्वप्ने, कालची स्वप्ने, चंदेरी स्वप्ने, ढगाआडचे चांदणे आदी कथासंग्रहांनी मराठीचे दालन तर समृद्ध झालेच, शिवाय मराठी मने श्रीमंत झाली. छाया, ज्वाळा, देवता, माझं बाळ, बडी मा असे चित्रपट भाऊसाहेब यांच्या कथेमुळे गाजले. मी चित्रपट पोटासाठी लिहितो, पण कथा कादंबरी जागृतीसाठी लिहितो ही त्यांची भूमिका होती. लेखणीची काठी घेऊन वैचारिक गस्त घालणे व लोकांना सावधान करणे हे माझे कर्तव्य आहे असे उद्गार भाऊसाहेबांनी शिवाजी विद्यापीठाची डिलीट पदवी स्वीकारताना काढले. इथे त्यांच्यातील सहृदय व संवेदनशील समाजचिंतक दिसतो. लेखन कर्तृत्वामुळे भाऊसाहेबांच्या वाट्याला साहित्य नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद, साहित्य अकादमीचे पुरस्कार आले. पद्मभूषण पदवीने ते सन्मानित झाले. एक मराठी लेखक म्हणून मराठी भाषेला त्यांनी वैभव प्राप्त करून दिले. डॉक्टरांनी भाऊसाहेबांच्या पत्नीला अन्नातून मीठ वर्ज्य करायला सांगितले. भाऊसाहेबांनी स्वतःच्याही जेवणातून मीठ वर्ज्य करून वेदनेला साथसंगत दिली. ही संगत 1958 मध्ये सुटली. या संगतीबरोबरच त्यांचे मीठही कायमचे सुटले. 1960 नंतर त्यांची दृष्टी मंदावत गेली. त्यांचे वाचन लेखन कोणाच्या तरी मदतीने होऊ लागले. भाऊसाहेबांच्यातील माणूस किती मोठा होता याची एक भावस्पर्शी आठवण त्यांचे लेखनिक रा. कुंभोजकर यांनी सांगितली आहे. एके दिवशी वानलेसवाडीहून एक पत्र आले. पत्र एका सामान्य वाचकाचे होते. तो चेस्ट हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता. भाऊसाहेबांचे अनेक कथासंग्रह, कादंबऱ्या त्याने वाचल्या होत्या. आपले साहित्य माझ्या काळजाला भिडले असे त्याने लिहिले होते. उल्का, पांढरे ढग आदी कादंबऱ्यांनी तो मोहरून गेला होता. आनंदाच्या झुल्यावर बसला असतानाच त्याला परळच्या गिरणीमुळे क्षयरोगाने गाठले. नोकरी सोडावी लागली. बायकोच्या मोलमजुरीवर घर संसार चालवावा लागला. एक दिवस त्याला वानलेसवाडीच्या दवाखान्यात दाखल केले. कॉटवर पडून भाऊसाहेबांच्या कादंबरीतील प्रसंग तो आठवू लागला. गेल्या 5 वर्षात
त्यांचं नवे पुस्तक वाचले नसल्याची खंत त्याला बोचू लागली. वानलेसवाडी त्याच्यासाठी वनवासवाडी झाली. बायकोची अर्धी मोलमजुरी औषधावर खर्च व्हायची, अर्धी संसारावर. मग पुस्तके विकत घेणार कसा? त्याने निर्धार करून भाऊसाहेबांना पत्र टाकले. तुमची पुस्तके वाचायला मिळत नाहीत म्हणून मी तळमळतो आहे. अलीकडची तुमची काही पुस्तके मला वाचायला पाठवाल का? वाचून झाली की मी ती तुम्हाला परत करीन. आणि शेवटी काळजाला चटका लावणारे वाक्य लिहिले. मी नसलो तर माझी बायको तुम्हाला ती पुस्तके घरी पाठवून देईल. भाऊसाहेब त्या पत्राने सद्गदित झाले. कपाटातून अलीकडची पुस्तके काढली, त्यावर सप्रेम भेट लिहिले, स्वाक्षरी केली आणि पुस्तकांचे पार्सल कुंभोजकरांच्या हाती देऊन त्यांना तात्काळ वानलेसवाडीकडे धाडले आणि त्या रुग्णाला निरोप दिला. धीर धरा, तुम्ही बरे व्हाल, औषधे वेळेवर घेत जा, बरे झाल्यावर मला अवश्य येऊन भेटा. हा प्रसंग इथेच संपला नाही, तर कुंभोजकरांची वाट पाहत भाऊसाहेब जागे राहिले. सारे कुटुंब झोपले होते. रात्री 10:30 वाजता कुंभोजकर आले. पार्सल हाती पडताच त्या रुग्णाचा चेहरा कसा फुलला हे त्यांनी सांगितले. भाऊसाहेबांचा चेहरा खुलला. त्यांनी कुंभोजकरांना हातपाय धुवायला सांगितले. तोवर त्यांनी कुंभोजकरांसाठी जेवणाचे ताट तयार केले. स्वतः भाजी भात गरम केला. विद्यार्थ्यांना आपल्या हाताने जेवू घालणारे साने गुरुजी नि लेखनिकाला स्वतःच्या हाताने जेवायला वाढणारे भाऊसाहेब हे दोघेही सौजन्य माऊली होते याची प्रचिती कुंभोजकरांना आली. भाऊसाहेबांच्या अंतःकरणातील माणसाविषयीच्या वात्सल्याचा, स्नेहाचा, सात्विकतेचा नंदादीप सदैव तेवत होता. हाच नंदादीप त्यांच्या साहित्याच्या भाषांतरामुळे विविध प्रांतांच्या प्रांगणात दिमाखाने व शांतपणे तेवतो आहे. शिरोड्याच्या मातीचा गंध त्यांच्या अक्षरांना लाभला होता. तिथल्या सागराची विशालता नि भिके डोंगरावरील खडकाची अभेद्यता घेऊन भाऊसाहेबांनी शब्दफुलांचे सुंदर साहित्यबन निर्माण केले. 26 फेब्रुवारी 1976 रोजी भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारताना भाऊसाहेब म्हणाले, सौंदर्य, सामर्थ्य व साधुत्व या गुणांनी संपन्न असलेल्या मराठी सर्जनशील साहित्याचा एक प्रतिनिधी म्हणून मला हा सन्मान लाभला आहे. त्यांनी माणसातील मांगल्याचे प्रतिनिधित्व केले. भाऊसाहेबांची जीवनज्योत 2 सप्टेंबर 1976 रोजी पहाटे 4:40 विझली असली तरी माय मराठीच्या मंदिरातील हा नंदादीप आपल्या साहित्यातील सोज्वळ प्रकाशाने मानवी जीवन उजळतो आहे. आता आपण ऐकत होतात लेखसंग्रह चैतन्याचे चांदणे. लेखक डॉक्टर यशवंत पाटणे. वाचक स्वर श्रीमती मीना भालेराव. ही साहित्य उत्सव परिवाराची 2023 ची प्रस्तुती आहे.